नमस्कार श्रोते हो. आशा करतो की तुम्ही सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहोत हनुमानजीची कथा. पौराणिक मान्यतेनुसार भगवान शंकरांचे अनेक अवतार आहे. त्यापैकी एक महत्त्वाचा अवतार म्हणजे हनुमानाचा आहे. श्रीराम भक्त हनुमानजींना मारुती, संकटमोचन, महाबली, बजरंगबली अशा विविध नावांनी ओळखले जाते. भगवान मारुतीच्या पूजेसाठी मंगळवार आणि शनिवारचा दिवस समर्पित आहे. शनिवारी विधिवत मारुती पूजन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील संकटे दूर होतात अशी मान्यता आहे. हिंदू धर्मात देवांचे देव महादेवाला विशेष महत्त्व आहे. महादेव म्हणजेच भगवान शंकर. पौराणिक मान्यतेनुसार भगवान शंकराचे अनेक अवतार आहे. त्यापैकी महत्त्वाचा अवतार म्हणजे हनुमानाचा आहे. हनुमानजींना मारुती, संकटमोचन, महाबली, बजरंगबली अशा विविध नावांनी ओळखले जाते. भगवान मारुतीच्या पूजेसाठी मंगळवार आणि शनिवारचा दिवस समर्पित आहे. शनिवारी विधिवत मारुती पूजन केल्याने व्यक्तींच्या जीवनातील संकटे दूर होतात. अशा या महाबली मारुतीला समर्पित शनिवार निमित्त जाणून घेऊया महाराष्ट्रातील एकमेव शयनावस्थेत भद्रा मारुतीविषयी काही खास गोष्टी. राज्यातील एकमेव शयनावस्थेतील मारुती भद्रा मारुतीची ओळख आहे. हे धार्मिक स्थळ खुलताबाद येथे आहे. खुलताबादला धार्मिक आणि ऐतिहासिक अशी मोठी परंपरा लाभली आहे. खुलताबाद येथील भद्रा मारुती राज्यातच नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील मुख्य ठिकाणी असलेल्या खुलताबाद गावाला रत्नापूर नावाने ओळखले जाते. खुलताबाद हे ठिकाण भद्रा मारुती संस्थानांसाठी विविध परिचित आहे. या ठिकाणी हनुमानाची निद्रिस्त अवस्थेत भव्य मूर्ती आहे. अशा प्रकारची निद्रिस्त मारुतीची मूर्ती भारतात केवळ 3 ठिकाणी आहे. त्यातील एक ठिकाण उत्तर प्रदेशातील अलाहाबाद, दुसरे खुलताबाद व तिसरे ठिकाण मध्य प्रदेशातील जामसावडी. खुलताबाद ही दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त भव्य यात्रा भरते. त्या दिवशी खुलताबाद येथे हजारो लोक औरंगाबाद व आसपासच्या गावातील पायी चालत येतात. खुलताबादचे मूळ नाव भद्रावती आहे. याला रत्नापूर म्हणून देखील ओळखले जात होते. येथे शयनावस्थेत मारुतीची प्राचीन मंदिर आहे. शयनावस्थेतील मारुतीचे हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे. या ठिकाणी काही अंतरावर वेरूळच्या प्रसिद्ध लेण्या आहेत. हिंदू धर्मीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे स्थान आणि नवसाला पावणारा मारुती म्हणून भद्रा मारुतीची ओळख आहे. एका आख्यायिकेनुसार भद्रावती येथे भद्रसेन नावाचा एक थोर राजा, हा राजा रामाचा भक्त होता. रामाच्या स्तुतीमुळे गाणी गात असत. एके दिवशी हनुमानाची आकाशातून जात असताना त्यांना ही गाणी ऐकू आली. रामाच्या स्तुतीमध्ये गायली जाणारी ही भक्तिगीते ऐकत हनुमानजी त्या ठिकाणी उतरले आणि ते मंत्रमुग्ध झाले. त्यांनी भव्य योगमुद्रा धारण केली. त्यालाच भावसमाधी म्हणतात. राजा भद्रसेनने जेव्हा गाणे संपले तेव्हा तो हनुमानजीची मूर्ती पाहून आश्चर्यचकित झाला. राजाने हनुमानजीचे दर्शन घेऊन त्यांना कायम येथे वास्तव्य करण्याची विनंती केली. तेव्हापासून हनुमानजी भद्र म्हणजे शयनावस्थेत या ठिकाणी विराजमान होत भक्तांना आशीर्वाद देत आहेत. तेव्हापासून हे स्थान भद्रा मारुती म्हणून ओळखले जात आहे. माझी आजची हनुमानजींची भद्रा मारुती विषयीची कथा शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.